नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज महानगरपालिकेत जोरदार आंदोलन छेडले। राजीव गांधी भवन येथे नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत विशेष महासभा न घेता सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीसह कुटुंबियांनीही महापालिकेत उपस्थित राहून न्यायाची मागणी केली। खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला। अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असून प्रशासनाने आमच्या कुटुंबाची दखल घ्यावी अशी भावनिक मागणी त्यांनी केली। केबिनमध्ये बसून आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत। गेले 1.5 तास झाले तरी महापौरांचा काही पत्ता नाहीये। आम्ही बाहेर आंदोलन केलं। आपल्या नाशिक शहरामध्ये 4 अपघातामध्ये 4 लोक गेलेले आहेत। आता आम्ही इथे आंदोलन करतोय, पण तिथे अजून कोणाचा तरी बळी जात असेल किंवा कोणीतरी खड्ड्यामध्ये गाडीवरून पडत असेल, खरचटत असेल, कोणाचा हात तुटत असेल, कोणाचा पाय तुटत असेल, गाडीवरून जाता जाता कोणाचा तरी छोटा मुलगा पडत असेल, आज काहीतरी तिथे घडत असेल। परंतु गेल्या या इलेक्शनच्या आधी 4 वर्ष प्रशासन होतं, त्याच वेळेस हे खड्ड्याचं सगळं नियोजन केलं होतं सिंहस्थामध्ये, आणि आज 1-2 पाऊस झाल्यानंतर हे सगळे रस्ते धुवून गेले आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले। इथेच काय, नाशिक रोडमध्ये तर इतके भयंकर खड्डे आहेत। नाशिक रोड मध्ये तर कुंभमेळ्यामध्ये कोणतेही काम धरलेलं नाही, ना रस्ता ना व्यवस्थित काही। इथे तर मोठे मोठे खड्डे झालेले आहेत, सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत। आणि आज सकाळी देखील एक मुलगा इतका जोरात पडलेला होता कामाला जाताना, त्याचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे। अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त होतात। आम्ही आज हे इथे मोठं आंदोलन करीत आहोत, परंतु आम्हाला प्रशासनाला, महापौरांना, आयुक्तांना जाब विचारायचं आहे की हे खड्डे बुजवणार आहे, त्या खड्ड्याचं करणार काय आहे, की अजून किती बळी बघणार आहे, मग याला जबाबदार कोण असणार आहे। आपण ती जबाबदारी घ्यावी आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्या लोकांना परत अशी खड्ड्यांमधून कोणी मृतदेह होऊन मिळणार नाही असं काहीतरी आश्वासन द्यावं, असं मी आपणास या आंदोलनाद्वारे सांगते। नाहीतर आम्ही हे आंदोलन अतिशय तीव्र करणार आहोत। कुटुंबाला काही आर्थिक मदत वगैरे मिळायलाच पाहिजे, या कुटुंबाला आर्थिक मदत मिळायला पाहिजे। या कुटुंबाचं दुःख भरून काढण्या इतकं नाहीये। आर्थिक मदत ते देऊ करतात, 10-10 लाख बोलतात देतात आणि काही एकदम 2-3 लाख रुपये देतात। परंतु मला सांगा, हे 2-3 लाख त्यांच्या कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, कुटुंबामधला कर्ता पुरुष जातो, या 2-3 लाखाचं करायचं काय? आपल्या वतीने जे काही प्रशासन आहे यांना हे जे काही त्यांचे जे काही कुटुंबातले लहान मुलं आहे यांना सरकारी नोकरीची काही मागणी वगैरे करणे। सरकारी नोकरी इथे महानगरपालिकेमध्ये इतक्या जागा रिक्त झालेल्या आहेत, एक अधिकारी 2-2, 3-3 टेबल सांभाळतो आहे। हे करायला पाहिजे ना, जबाबदारी घ्यायला पाहिजे। आम्ही महासभेमध्ये बोलायला गेलो तर आम्हाला निलंबित केलं जातं, आम्हाला बोलू दिलं जात नाही। सरकारी नोकरीचे मिळायलाच पाहिजे ना, मिळायलाच पाहिजे। त्याच्यासाठी देखील आम्ही आंदोलनामध्ये तोही एक उद्देश ठेवलेला आहे, तोही शब्द आम्ही ठेवलेला आहे, व्हायलाच पाहिजे ते। आज आंदोलन करण्याचा हा उद्देश आहे की जे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे, त्या परिस्थितीमुळे जे सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात आहे। आज आपण बघता आंदोलनामध्ये आम्ही सगळे इथं फोटो ठेवले आहेत ज्यांचे जीव गेलेले आहेत। तर आता सर्व नागरिकांचा जीव जर असा धोक्यात येतोय तर नागरिकांना असा कुंभमेळा नकोय। ते पहिल्यांदा नाशिकमध्ये असा कुंभमेळा बघताय की ज्याच्यात सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावं लागतंय, त्या धोका पत्करावा लागतोय। तर असा कुंभमेळा आपल्या नाशिककरांना, आपल्या नागरिकांना नको आहे। आपल्या कुंभमेळ्याचे जे काम आहे हे शून्य आहे, नियोजनपूर्व नाही। कारण बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टर आपल्या नाशिकमध्ये आणून ठेवले आहे, सगळे कारणीभूत बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, महापौर, आपले आयुक्त, आपलं प्रशासक आहे ह्या परिस्थितीला। आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांना, ह्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न चालू आहे, हा प्रयत्न आता इथं कुठेतरी थांबला पाहिजे। महापौरांनी आदेश दिलेले होते की जिथं कुठे अशा काही घटना घडतील, जे नागरिक बळी पडतील, तिथं प्रत्यक्ष ठेकेदाराला किंवा तिथल्या कंत्राटदाराला मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। कारण आता ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे
आहे त्या नागरिकांनाच आम्हाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येत आहे. प्रशासक, आयुक्त आणि महापौर का आता पाचव्या बळीची वाट बघत आहे का? आणि इथं आता अशी परिस्थिती आहे, आता मनुष्य सर्वसामान्य लोकांचे जीव सुद्धा आता लाखांवर, म्हणजे महानगरपालिकेत यायचं कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 3 लाख, अशा आपल्या जीवाची आता इथं किंमत महानगरपालिका किंमत मोजते. म्हणजे ह्या किमतीत सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर सुद्धा आता इथं वेगवेगळ्या प्रकारची किंमत मिळून राहिली. कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 3 लाख. तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. अन्यथा आम्ही ह्या आंदोलनामुळे, ह्या आंदोलनाच्या मार्फत संबंधित जे पण कोणी अधिकारी आहे, ठेकेदार आहे, यांना जर आता आमच्या एका फोनवर जर काम झालं नाही, कारण यांना इथली परिस्थिती माहित नाही, हे फील्डवर उतरत नाही, हे रस्ते बघत नाही कोणत्या परिस्थितीत काय चाललंय, 10 वेळा फोन करून तिथं कोणी येत नाही. जर आता आमच्या फोनवर काम झालं नाही किंवा जर रस्ते वगैरे नीट झाले नाही, खड्डेमुक्त जर नाशिक झालं नाही, तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या जे बेसळ कारभार चालू आहे, त्या खड्ड्यामुळे आज 5वा बळी गेलेला आहे काल. तर आज तुम्ही तुमच्या वतीने, विभागाच्या वतीने आंदोलन पण करण्यात आलं आहे. काय सांगा, काय मागणी? आज खरं तर दुःखाची बातमी आपल्या नाशिक शहरासाठी आहे. आज 5वा बळी खोतकर नावाचा एक सामान्य माणूस जो बळी गेलाय. मी खरं तर प्रशासनाचा विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जे 10 लाख रुपये देणं मृत व्यक्तीला, म्हणजे याचा अर्थ किंमत किती शून्य पैशामध्ये मोजली जाते. आणि आज आपले महापौर असतील किंवा प्रशासन असेल, त्यांच्या संगनमतानं या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज 5 जण दगावलेत या शहरातले. खरं तर नाशिककरांच्यासाठी ही दुःखाची बातमी आहे आणि आमची भावना आहे. आणि शिवसेनेचा एक जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा ही संघटना आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही महासभा घ्या, नगरसेवक महासभा बोलतील, पण पुढच्या काळामध्ये शिवसेना ही जनसभा या महानगरपालिकेच्या गेटवर घेईल. एवढंच मी तुमच्या मार्फत या संपूर्ण नाशिककरांना आवाहन करतो. कुंभमेळा मंत्री म्हणतायत की जे कुंभमेळ्याचे महोत्सवाचं काम, जे कामं चालू आहेत, जी जनता आहे, नाशिककर आहे, त्यांनी आम्हाला समजून घ्यावं, आम्हाला माफ करावं. तर ह्या वक्तव्य बघा, मी कुंभमेळा हा आमच्या अस्मितेचा विषय. दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा नाशिकमध्ये भरत असतो. यंदा 35,000 कोटी रुपये या शहरासाठी आलेले, त्र्यंबकेश्वरसाठी आले. पण तुम्ही कुंभमेळा आहे म्हणून डेव्हलपमेंट करत असाल तर हा नाशिककरांना वेटीस धरून तुम्ही हे कामं करत असाल तर चुकीचं आहे. आज संपूर्ण शहरचे 4 कोपरे फोडून ठेवलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं शून्य असं नियोजन या प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं. तुम्हाला तेच सांगतो की या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना पाठीशी घालण्यात जाते, सत्ताधारी लोकांना किंवा अधिकारी लोक, प्रशासन, हे चुकीचं आहे. की कुंभमेळ्याची कामं झालीच पाहिजे. संपूर्ण देशातून नव्हे तर जगातून या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये भाविक येणार आहात. इथून जाणारा प्रत्येक भाविकाने आपल्या नाशिक शहराचं नाव घेतलं पाहिजे. कारण मी एक नाशिककर म्हणून एक अभिमान आहे मी नाशिककर असल्याचा. मी एवढंच तुम्हाला तुमच्या मार्फत नाशिककर जनतेला सांगू इच्छितो की प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नाशिककरांना वेटीस धरून काम करू नये, एवढंच मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर शिवसेना ही संपूर्ण रस्त्यावर उतरून नाशिककरांसाठी आंदोलन करणार आहे.